नमस्कार मित्रांनो, मी शीतल खिल्लारे. स्वागत आहे तुमचं अंजनी अकॅडमीमध्ये. आपण जे पुरस्कारांवरती जे लेक्चर चालू केले होते, आंतरराष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार आणि आज पाहणार आहोत आपण राज्य पुरस्कार, जे की महाराष्ट्र राज्यातर्फे वितरित केले गेले आहेत. तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक तसेच टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही सर्व माहिती पाहू शकता. ओके, आज आपण पाहणार आहोत राज्य पुरस्कार, जे की जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंत महाराष्ट्र शासनाने वितरित केलेले आहेत. ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, लेक्चरला आपण सुरुवात करूयात. पहिला पुरस्कार आहे राजर्षी शाहू पुरस्कार 2023. एक वन लाइनर मध्ये आधी लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला की राजर्षी शाहू पुरस्कार 2023 चा कुणाला मिळाला आहे, तर डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग हे आहेत. डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना 2023 चा राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला आहे, जो की शाहू महाराज यांच्या जयंती दिनी दिला जातो. 26 जून 2023 रोजी या वर्षीचा हा पुरस्कार वितरण सोहळा झाला होता. त्यांनी भारतातील सर्वात गरीब जिल्ह्यांपैकी एक असलेला गडचिरोली, जो की ग्रामीण आणि आदिवासी जिल्हा आहे, तिथे यांनी आरोग्य सेवेचं खूप महत्त्वाचं कार्य केलेलं आहे. मोफत शिबिरं त्यांनी अरेंज केलेली होती, आरोग्य शिबिरं. त्याचप्रमाणे त्यांनी ही एक सर्च नावाची संस्था स्थापन केलेली आहे, जी की सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ, ग्रामीण भागामध्ये आरोग्य सेवेसाठी आणि त्याच्या संशोधनासाठी ही संस्था काम करते. या वर्षीचा 2023 चा राजर्षी शाहू पुरस्कार मिळाला अभय बंग आणि राणी बंग. ठीक आहे, आणि त्यांचं क्षेत्र कुठे आहे, कुठे काम करत आहेत ते, तर महाराष्ट्रातील गडचिरोली या ग्रामीण आणि आदिवासी भागात यांनी तिथे काम करणं पसंत केलं आहे. ओके, 2023 चा राजर्षी शाहू पुरस्कार 2023 हा मिळाला आहे अभय बंग व राणी बंग या डॉक्टर दाम्पत्याला. या पुरस्काराविषयी आपण थोडक्यात माहिती घेऊयात. शाहू पुरस्कार कोल्हापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट तर्फे 1984 पासून 1984 पासून राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनी या पुरस्काराचे वितरण करण्यात येते. म्हणजेच मागेच आपण पाहिलं 26 जूनला या वर्षीचे वितरण करण्यात आले. या ट्रस्ट तर्फे 1984 मध्ये पहिला पुरस्कार पुरोगामी कृतिशील विचारवंत भाई माधवराव बागल, पहिला शाहू महाराज पुरस्कार हा भाई माधवराव बागल यांना 1984 मध्ये दिला होता. समाज प्रबोधन, साहित्य, कला, संगीत, क्रीडा अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. या आधीचे विजेते होते जनार्दन वाघमारे, म्हणजे 2022 साठी मिळाला होता, जे की लातूरचे आहेत. डॉक्टर जनार्दन वाघमारे यांना शाहू पुरस्कार मिळाला होता. 2020 साठी डॉक्टर तात्याराव लहाने, हे खूप महत्वाचं व्यक्तिमत्व आहे. 2020 चा शाहू पुरस्कार मिळाला होता तात्याराव लहाने. आणि 2023 साठी डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना. ठीक आहे, पहिला पुरस्कार आपण पाहिला शाहू पुरस्कार, जो की 2023 चा मिळाला डॉक्टर अभय बंग आणि राणी बंग यांना. आणि या आधीचे थोडक्यात तुम्ही लक्षात ठेवा, कारण जोड्या लावामध्ये देखील आपल्याला विचारण्यात येऊ शकतं. 2023 डॉक्टर अभय बंग, डॉक्टर राणी बंग. 2022 चा डॉक्टर जनार्दन वाघमारे, जे की लातूरचे आहेत. आणि 2020 चा मिळाला होता तात्याराव लहाने. ओके, नेक्स्ट पुरस्कार पाहूयात. राज कपूर पुरस्काराची रक्कम दुप्पट करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत मनोरंजन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्यांना दरवर्षी राज कपूर जीवन गौरव पुरस्कार, व्ही शांताराम जीवन गौरव आणि विशेष योगदान पुरस्कार देण्यात येतो. तर या वर्षापासून या पुरस्कारांची रक्कम दुप्पट केलेली आहे. म्हणजेच 5 लाख रुपये होती, तर ती आता 10 लाख झाली आहे. 3 लाखाची 6 लाख रुपये झाली आहे. राज कपूर जीवन गौरव आणि व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार याची 5 लाख रुपये रोख होती, तर ती आता या 2023 पासून झाली आहे 10 लाख. राज कपूर आणि व्ही शांताराम विशेष योगदान, हे लक्षात ठेवा. इथे हे आहेत राज कपूर जीवन गौरव आणि व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार. आणि राज कपूर आणि व्ही शांताराम हे आहेत विशेष योगदान पुरस्कार. यांची 3 लाख रुपये किंमत होती, जी दुप्पट झाली आहे 6 लाख रुपये. लक्षात ठेवा, राज कपूर जीवन गौरव, व्ही शांताराम जीवन गौरव पुरस्कार यांची या वर्षीपासून रक्कम दुप्पट झाली आहे. ओके, आता पाहूयात मराठी भाषा विभाग पुरस्कार, जे की 2022 या सालासाठीचे होते. ते आपण वन बाय वन पाहणार आहोत. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार हा मिळाला आहे
प्राध्यापक चंद्रकुमार नलगे यांना. विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार 2022चा चंद्रकुमार नलगे यांना मिळालेला आहे. ठीक आहे, विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार चंद्रकुमार नलगे. श्री पु भागवत पुरस्कार जो मिळाला आहे ग्रंथाली प्रकाशनाला, वन लाइनर मध्येच लक्ष ठेवायचं आहे तुम्हाला. श्री भागवत पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन, आणि याचं स्वरूप आहे 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. आपण आज स्पीड मध्ये पाहणार आहोत जे राज्याचे पुरस्कार आहेत. मराठी भाषा विभाग पुरस्कार चंद्रकुमार नलगे, भागवत पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन. नेक्स्ट आहे अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार, जो की 2 विभागांमध्ये दिला जातो, एक व्यक्तीसाठी आणि एक संस्थेसाठी. तर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तींसाठी मिळाला आहे डॉक्टर विठ्ठल वाघ. डॉक्टर विठ्ठल वाघ यांना. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तींसाठी डॉक्टर विठ्ठल वाघ, आणि याचं स्वरूप 3 लाख रुपये रोख, मानचिन्ह, मानपत्र असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. हे आहे डॉक्टर विठ्ठल वाघ. अशोक केळकर मराठी अभ्यासक पुरस्कार, मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तींसाठी डॉक्टर विठ्ठल वाघ. त्यानंतर संस्थेसाठीचा आहे अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार व्यक्तींसाठी पाहिला. आता अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेसाठीचा आहे महाराष्ट्र साहित्य परिषद, जी की पुण्याची आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, हे पहा फोटोमध्ये, महाराष्ट्र साहित्य परिषद पुण्याची. अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार संस्थेमध्ये मिळाले आहे महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, आणि व्यक्तींसाठी डॉक्टर विठ्ठल वाघ. ठीक आहे, पुढचा पुरस्कार पाहूयात. हा देखील व्यक्तींसाठी आणि संस्थेसाठी अशा 2 श्रेणींमध्ये देण्यात येतो. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्तींसाठी मिळाला आहे डॉक्टर दशरथ तायप्पा भोसले. डॉक्टर दशरथ तायप्पा भोसले. याआधी आपण अशोक केळकर पाहिला व्यक्ती आणि संस्थेसाठी. आता कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार व्यक्तींसाठी आहे डॉक्टर दशरथ तायप्पा भोसले. ओके, नेक्स्ट आता संस्थेसाठीचा आहे कोकण मराठी साहित्य परिषद, जी की रत्नागिरीची आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार जो की संस्थेसाठी आहे, तो मिळाला आहे कोकण मराठी साहित्य परिषद रत्नागिरी. ठीक आहे, वन लाइनर मध्ये तुम्हाला आयोग हे क्वेश्चन विचारतं. पुढचा पुरस्कार आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार, जो की 2022 या वर्षीचा आहे. भारत सरकारचा जो सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारतरत्न, तसंच महाराष्ट्र राज्य सरकारचा देखील सर्वोच्च नागरी सन्मान आहे महाराष्ट्र भूषण पुरस्कार. याची सुरुवात 1996 ला प्रथम पुरस्कार हा दिला गेला होता. 2022 सालासाठीचा मिळाला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2022 सालासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला आहे, जे की ज्येष्ठ समाजसेवक आहेत, समाजसुधारक आहेत. त्यांना आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातर्फे पुरस्कार देण्यात आला. महाराष्ट्र भूषण 2022 जो की मिळाला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी यांना. यांचंच पूर्ण नाव आहे दत्तात्रय नारायण धर्माधिकारी. ह्या नावाने पण आपण अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ओळखतो, दत्तात्रय नारायण धर्माधिकारी. पुरस्काराची रक्कम यावर्षी वाढवण्यात आली असून 25 लाख रुपये आणि प्रमाणपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. म्हणजे यावर्षीच पुरस्काराची रक्कम वाढवली आहे, जी की केली आहे 25 लाख रुपये आणि प्रमाणपत्र. लक्षात ठेवा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 जो की मिळाला आहे अप्पासाहेब धर्माधिकारी, म्हणजेच आपण दत्तात्रय नारायण धर्माधिकारी म्हणूनही ओळखतो. तसेच 2017 साली यांना पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. भारत सरकारचा 4था सर्वोच्च नागरी सन्मान. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना 2017चा पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे आणि 2022 सालासाठीचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार. ओके, लक्षात ठेवा. पुढचा पुरस्कार आहे ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 ते 23 साठीचे यावर्षी वितरित करण्यात आलेले आहे. संत साहित्यावर उत्कृष्ट योगदान करणाऱ्या किंवा संतांनी सांगितलेल्या विचारांवर चालणाऱ्या महनीय व्यक्तींना ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार वितरित केला जातो महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे. तर 2020-21 साठीचा मिळाला आहे नीलकंठ ज्ञानेश्वर गोरे, म्हणजेच हरिभक्तपरायण बाबा महाराज सातारकर म्हणून आपण ओळखतो. 2021चा
ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार निळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांना मिळाला आहे. 2021-22 साठीचा स्वामी गोविंद देव गिरी, 2021-22 चा स्वामी गोविंद देव गिरी आणि 2022-23 चा मिळाला आहे बाभुळगावकर शास्त्री महंत. लक्षात ठेवा ही तिन्ही नावं. ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार 2020 ते 23 निळकंठ ज्ञानेश्वर गोरे, 21-22 चा मिळाला आहे स्वामी गोविंद देवगिरी, 22-23 चा मिळाला आहे बाभुळगावकर शास्त्री महंत. ठीक आहे, लक्षात राहतील. पुढचा पुरस्कार पाहूयात. साहित्य अकादमीची फेलोशिप ही खूप महत्वाची आहे, कारण 26 वर्षांनंतर एका मराठी भाषेतील लेखकाला 26 वर्षांनंतर ही फेलोशिप मिळालेली आहे. 26 वर्षांनंतर 1996 मध्ये विंदा करंदीकर यांना ही फेलोशिप मिळाली होती आणि या वर्षीची मिळाली आहे डॉक्टर भालचंद्र नेमाडे. कोसलाकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते 2014चा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला होता डॉक्टर भालचंद्र नेमाडे. कोसलाकार व ज्ञानपीठ पुरस्कार विजेते डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांना साहित्यातील योगदानासाठी साहित्य अकादमीने 26 फेब्रुवारी 2023 रोजी 2022 ची फेलोशिप प्रदान केली आहे. लक्षात राहील, 26 वर्षानंतर एखाद्या मराठी साहित्यातील लेखकाला ही फेलोशिप मिळालेली आहे. 1996 मध्ये पहिल्यांदा विंदा करंदीकर यांना आणि आता 2022 सालासाठीची भालचंद्र नेमाडे यांना साहित्य अकादमीची फेलोशिप मिळाली आहे. ठीक आहे, पुढचा अवॉर्ड पाहूयात. जनस्थान पुरस्कार जो की कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो. कुसुमाग्रज हे आपले कविवर्य म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर. सरळ सेवेत किंवा आपल्याला देखील आयोग एखाद्या वेळेस वन लाइनर क्वेश्चन विचारतो की कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव काय. कुसुमाग्रज विवा शिरवाडकर. आपण पाहतोय जनस्थान पुरस्कार जो की कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आशा बघे यांना कोणाला मिळाला आहे? आशा बघे या लेखिकेला जनस्थान पुरस्कार मिळाला आहे. आणि सध्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर आणि प्रख्यात साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला आहे. जनस्थान पुरस्कार मिळाला आहे आशा बघे यांना. अध्यक्ष आहेत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे न्यायमूर्ती नरेंद्र चप्पळगावकर आणि साहित्यिक महेश एलकुंचवार यांच्या हस्ते हा जनस्थान पुरस्कार आशा बघे यांना मिळाला आहे. याचं स्वरूप आहे मानपत्र, सन्मानचिन्ह, 1 लाख रुपये रोख असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. आणि कुसुमाग्रजांचं पूर्ण नाव पण तुम्ही लक्षात ठेवा, विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच विवा शिरवाडकर म्हणून आपण ओळखतो. कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे. नेक्स्ट अवॉर्ड आहे लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणाऱ्या दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि लता दीनानाथ मंगेशकर पुरस्काराची घोषणा 18 एप्रिल 2023 ला करण्यात आली. मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ संगीत, नाट्य, कला आणि सामाजिक पत्रकारिता अशा विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्काराने गौरवण्यात येते. तर 2022 पासून लता मंगेशकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ विशेष पुरस्कार देण्यात येत आहे. मागील वर्षी हा पुरस्कार नरेंद्र मोदी यांना देण्यात आला होता आणि यावर्षीचा आशा भोसले यांना पुरस्कार दिला आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार या वर्षीचा आशा भोसले यांना मिळाला. 2022 चा जो पहिला होता अवॉर्ड तो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 2022 चा आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आणि ह्या वर्षीचा आशा भोसले यांना मिळाला आहे. तर एक एक पाहूयात. मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार मिळाला आहे पंकज उदास जे की गझल गायक आहेत. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसाद ओक आणि विद्या बालन यांना मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार मिळाला आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार आशा भोसले यांना. वाघविलासिनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशनलाच आता एक मागे पण आपण पाहिलं एक पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार गौरी थिएटर्स यांच्या नियम व अटी लागू या नाटकासाठी.
सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार नियम व अटी लागू या नाटकाला, जो की आहे गौरी थिएटर्स यांचा. ठीक आहे. आपण काय पाहिलं, लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार 2022चा जो लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार होता तो आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला होता. यावर्षीचा आशा भोसले यांना मिळाला आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर विशेष पुरस्कार पंकज उदास. मास्टर दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसाद ओक आणि विद्या बालन यांना. वाघविलासिनी पुरस्कार ग्रंथाली प्रकाशन यांना. आणि सर्वोत्कृष्ट नाटक व उत्कृष्ट नाट्य निर्मितीचा पुरस्कार गौरी थिएटरच्या नियम व अटी लागू या नाटकाला. ओके, पुढचा पुरस्कार पाहूयात. अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार, जो की प्रत्येक महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीतील 2 महिलांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीदिनी 31 मे 2023 रोजी राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायती क्षेत्रातील 2 कर्तबगार महिलांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. सन्मानपत्र, सन्मान चिन्ह, शाल व श्रीफळ तसेच 500 रुपये रोख असे या पुरस्काराचं स्वरूप असणार आहे. पुरस्कारार्थी महिलांना ग्रामपंचायत कार्यालयात पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक ग्रामपंचायत, गट ग्रामपंचायत मधील 2 महिलांना हा पुरस्कार वितरित करण्यात येणार आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. साहित्य अकादमी पुरस्कार 2023. साहित्य अकादमीचे 2023चे बाल साहित्य पुरस्कार आणि युवा साहित्य पुरस्कार, युवा साहित्यासाठीचे पुरस्कार 23 जून 2023 रोजी डिक्लेअर झालेत. सध्याचे अध्यक्ष आहेत माधव कौशिक. सध्याचे साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते बाल साहित्यासाठीचे आणि युवा साहित्यासाठीचे पुरस्कार डिक्लेअर झाले आहेत. बाल साहित्यासाठीचे जे पुरस्कार आहेत ते यावर्षी आता 22 भाषांमध्ये लेखकांची निवड केली आहे आणि युवा पुरस्कारासाठी 20 भाषांमधील लेखकांची निवड जाहीर करण्यात आलेली आहे. आणि ह्याचा पण एक कालावधी असतो. जानेवारी 2017 ते 31 डिसेंबर 2031 या कालावधीत जे काही साहित्य निर्माण झालेलं होतं, बाल साहित्य आणि युवा साहित्य 2017 ते 21 ह्या कालावधीतील साहित्याचा या वर्षीच्या पुरस्कारांसाठी विचार करण्यात आला आहे. साहित्य अकादमीचे पुरस्कार 2023 बाल साहित्य आणि युवा साहित्य. बाल साहित्य 22 भाषांमधील लेखकांची निवड केली आहे, तर युवा पुरस्कारासाठी 20 भाषांमधील लेखकांची निवड जाहीर करण्यात आली. एक 1 बाय 1 आपण पाहूयात आता. बाल साहित्य पुरस्कार 2023 हा मिळाला आहे एकनाथ आव्हाड, जे की मुंबईचे आहेत. बाल साहित्य पुरस्कार 2023 एकनाथ आव्हाड आहेत, मराठी विजेते. आणि त्यांच्या छंद देई आनंद हा काव्यसंग्रह आहे. एकनाथ आव्हाड यांचा छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे, जो की प्रकाशित केला आहे दिलीप राज प्रकाशनाने. एकनाथ आव्हाड यांचा दिलीप राज प्रकाशित छंद देई आनंद ह्या काव्यसंग्रहासाठी 2023चा बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. ठीक आहे. बाल साहित्य पुरस्कार एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद या काव्यसंग्रहासाठी. नेक्स्ट युवा पुरस्कार पाहूयात आता. थोडक्यात माहिती बाल साहित्य पुरस्काराविषयी. याची स्थापना 2010 मध्ये झाली आणि 24 प्रमुख भाषांमधील बाल साहित्यिकास दिला जातो. तर आता आपण पाहिलं ह्या वर्षी 22 भाषांमधील बाल साहित्यिकास म्हणजे 22 भाषा बाल साहित्य पुरस्कार आत्ताच आपण पाहिलं. 22 भाषांतील लेखकांची निवड यादी जाहीर केली. याची स्थापना 2010 मध्ये. हा पुरस्कार मागील 5 वर्षात प्रकाशित सर्वोत्कृष्ट बाल साहित्यिकास देण्यात येतो. 9 ते 16 वयोगटातील लक्षित वाचकांसाठी लिहिलेल्या साहित्यासाठी हा पुरस्कार देण्यात येतो. म्हणजे 9 ते 16 वयोगटातील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी जे आपण साहित्य हल्ली निर्माण केले आहे या लेखकांनी, त्यासाठी हा बाल साहित्य पुरस्कार दिला जातो. तर 2023चा जो आत्ताच आपण पाहिला एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद याच्यासाठी यांना बाल साहित्य पुरस्कार मिळाला आहे. 2022चा संगीता बर्वे यांच्या पिऊची वही या साहित्यासाठी बाल साहित्य पुरस्कार मिळाला होता. तर 2021 साठीचा संजय वाघ यांच्या जोकर बनला किंग मेकर ह्या साहित्यासाठी बाल साहित्य पुरस्कार देण्यात आला होता. ओके, लक्षात राहील. 2023चा एकनाथ आव्हाड यांच्या छंद देई आनंद जो की दिलीप राज प्रकाशित होता. 2022चा संगीता बर्वे यांना जो की पिऊची वही या साहित्यासाठी आणि 21चा
संजय वाघ यांच्या जोकर बनला किंग मेकर. ओके, बाल साहित्य पुरस्कार क्लिअर झाले. या वर्षीचा महत्वाचा आहे एकनाथ आव्हाड. नेक्स्ट पाहूयात युवा पुरस्कार 2023. ह्या वर्षी 20 भाषेतील लेखकांसाठीचे युवा पुरस्कार डिक्लेअर झाल्यात. तर मराठी विजेता आहेत विशाखा विश्वनाथ, ज्या की कल्याणच्या आहेत, आणि त्यांच्या स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी हा युवा पुरस्कार यांना जाहीर झाला आहे, जो की प्रकाशित केला आहे गमभन प्रकाशन. विशाखा विश्वनाथ यांनी जो स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी जो युवा पुरस्कार मिळाला आहे त्याचे प्रकाशन आहे गमभन प्रकाशन. ठीक आहे, युवा पुरस्कारासाठी अक्षय कुमार काळे, बाबा भांड आणि डॉक्टर विलास पाटील यांनी परीक्षण केलं होतं. ओके, या वर्षीचा युवा साहित्यासाठीचा पुरस्कार मिळाला आहे विशाखा विश्वनाथ, आणि त्यांची स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी जो की प्रकाशित आहे गमभन प्रकाशन. या आहेत विशाखा विश्वनाथ. आता थोडक्यात आपण युवा पुरस्काराबद्दल माहिती घेऊयात. 24 प्रमुख भाषांमधील साहित्यिकास दिला जातो आणि बाल साहित्य पुरस्कार देखील 24 प्रमुख भाषांमधील साहित्यिकास दिला जातो. याची स्थापना 2011 युवा पुरस्काराची, आणि बाल साहित्याची झाली होती 2010. बाल साहित्य पुरस्काराची स्थापना 2010. 24 प्रमुख भाषांमधील बाल साहित्यिकास दिला जातो. तर युवा पुरस्कार हा देखील 24 प्रमुख भाषांमधील साहित्यिकास दिला जातो. स्थापना 2011. स्वरूप आहे ताम्रपट 50,000 रुपये. इथे आहे याचा क्रायटेरिया 35 वर्षांखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड होते. तिथे आपण पाहिलं होतं की 9 ते 16 वर्ष वयोगटातील बालकांसाठी जे प्रकाशित केलं जातं त्याचा विचार केला जातो, पण इथे लेखकाचा वयाचा विचार केला. 35 वर्षाखालील लेखकाची या पुरस्कारासाठी निवड होते. एखादे पुरस्कार जेव्हा मिळतात तिथे एज क्रायटेरिया असतात. मागे पण नॅशनल अवॉर्ड घेताना तिथे पण 40 वर्ष वयाचा एका ठिकाणी क्रायटेरिया होता, तो तुम्ही पाहून घ्या, ते अवॉर्ड्स पाहून. 35 वर्षाखालील लेखकाची पुरस्कारासाठी निवड होते युवा साहित्यासाठी. 2021चा होता काळे करडे स्ट्रोक प्रणव सखदेव यांची जे साहित्य होतं 2021 साठी प्रणव सखदेव यांची काळे करडे स्ट्रोक्स हा जो काव्यसंग्रह होता यासाठी प्रणव सखदेव यांना मिळाला होता. 2022चा पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय या साहित्यासाठी मिळाला होता. 2021, 2022 आणि 2023चा युवा पुरस्कार. 2021चा प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक साठी, 2022चा पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय. युवा पुरस्कार 24 भाषांमधील साहित्यिकास दिला जातो. स्थापना 2011. बाल साहित्याची होती 2010. 35 वर्षाखालील लेखकाची पुरस्कारासाठी निवड होते. 2021चा मिळाला होता प्रणव सखदेव यांच्या काळे करडे स्ट्रोक्स या साहित्यासाठी. 2022चा मिळाला होता पवन नालट यांच्या मी संदर्भ पोखरतोय, आणि 2023चा विशाखा विश्वनाथ यांच्या स्वतः विरुद्ध उभा करताना यासाठी. तरी परत एकदा पाहून घ्या, विशाखा विश्वनाथ यांची स्वतः विरुद्ध उभं करताना या काव्यसंग्रहासाठी 2023चा युवा पुरस्कार. ओके, नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023. महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 जो की महाराष्ट्र भूषण या पुरस्काराच्याच धर्तीवर एक राज्य सरकारने वितरित करण्यास सुरुवात केली आहे, आणि हा पहिलाच महाराष्ट्र उद्योग रत्न हा महाराष्ट्र उद्योग पुरस्कारांमध्ये हा पहिलाच आहे. पहा, व्यवस्थित वाचताना महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 हे 4 कॅटेगरीमध्ये देण्यात आले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार हा पहिल्यांदाच वितरित करण्यात आला आहे, आणि जो मिळाला आहे रतन टाटा यांना. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या धर्तीवर राज्य सरकारच्या वतीने महाराष्ट्र उद्योग रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे, आणि हा उद्योग रत्न पुरस्कार हा पहिलाच आहे जो मिळाला आहे रतन टाटा यांना, आणि तो दिला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते. 1 बाय 1 आपण पाहूयात की महाराष्ट्र उद्योग पुरस्कार हे किती आहेत. ठीक आहे, ओके. उद्योग रत्न पुरस्कार रतन टाटा जे की टाटा समूहाचे अध्यक्ष आहेत, आणि 25 लाख रुपये असे या पुरस्काराचं स्वरूप आहे. उद्योग रत्न पुरस्कार रतन टाटा ह्याचं स्वरूप आहे 25 लाख रुपये. त्यानंतर दुसरं पाहूयात उद्योग मित्र.
उद्योग मित्र जो मिळाला आहे आदर पुनावाला, जे की आहे सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे. उद्योगरत्न रतन टाटा यांना. उद्योग मित्र आदर पुनावाला. उद्योगिनी गौरी किर्लोस्कर, खूप मोठी मोठी महत्वाची नावं आहेत ही. उद्योगिनी महाराष्ट्र उद्योग पुरस्कार 2023 मध्ये पहिला पाहिला आपण उद्योगरत्न रतन टाटा यांना. उद्योग मित्र आदर पुनावाला, उद्योगिनी गौरी किर्लोस्कर आणि उत्कृष्ट मराठी उद्योजक. उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे. उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे यांचे हे आहेत सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, जे की आहे नाशिकची. उत्कृष्ट मराठी उद्योजक विलास शिंदे, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी, जी की आहे नाशिकची, आणि याचं स्वरूप आहे 5 लाख रुपये. ठीक आहे. उद्योगरत्न पुरस्कार हा पहिल्यांदाच जाहीर झाला आणि तो मिळाला आहे रतन टाटा यांना. नेक्स्ट अवॉर्ड पाहूयात. पुढचा पुरस्कार आहे आचार्य अत्रे पुरस्कार 2023. आचार्य अत्रे यांची यावर्षी 125वी जयंती आहे. आचार्य अत्रे यांची यावर्षीची 125वी जयंती आहे, त्यामुळे हा पुरस्कार पण महत्वाचा ठरतो. मराठी मुंबई पत्रकार संघाचा 2023 या वर्षाचा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना. 2023 चा आचार्य अत्रे पुरस्कार मिळाला आहे ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना. आणि आचार्य अत्रे यांची ही यावर्षीची 125वी जयंती आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विजय वैद्य यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. ओके, वन लाइनर मध्ये लक्ष ठेवा. आचार्य अत्रे पुरस्कार 2023 ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य यांना. आणि 2023 ही 125वी जयंती आहे. 2023 ची आचार्य अत्रे यांची 125वी जयंती आहे. ठीक आहे. पहिला इंदिरा अत्रे पुरस्कार या आहेत संगीता बर्वे. पहिला इंदिरा अत्रे पुरस्कार मिळाला आहे संगीता बर्वे यांना. यांची जी बाल कादंबरी आहे, बाल साहित्यकार डॉक्टर संगीता बर्वे यांच्या जिप्रू या बाल कादंबरीला पहिला बाल साहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आणि हा पुरस्कार यामुळे आपल्याला महत्वाचा आहे कारण वितरित करणारे व्यक्तिमत्व पण खूप मोठं आहे. डॉक्टर प्रभा अत्रे, ज्येष्ठ गायिका डॉक्टर प्रभा अत्रे यांच्या हस्ते हा पुरस्कार पहिला बाल साहित्यकार इंदिरा अत्रे पुरस्कार वितरित करण्यात आला संगीता बर्वे यांना. ठीक आहे. त्यांच्या झिप्रू या कादंबरीसाठी, बाल कादंबरीसाठी. ठीक आहे. खूप महत्वाची असलेली आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला विचारण्यात जी विचारली जातात आपल्याला परीक्षेमध्ये, सरळ सेवेची एक्झाम असो किंवा आपली MPSCची एक्झाम असो, त्यामध्ये जे महाराष्ट्र राज्याशी रिलेटेड पुरस्कार जे महत्वाचे आहेत ते आपण इथे सर्व काही कव्हर केलेले आहे. जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 पर्यंतचे सर्व पुरस्कार आपण इथे पाहिले आहेत. ठीक आहे. इथून पुढेही ह्या सिरीज कंटिन्यू राहतील. महत्वाची असलेली व्हिडिओज तुमच्या समोर मांडले जातील. जे मुद्दे महत्वाचे आहेत, परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत, ते सर्व तुम्हाला मी कव्हर करेल. त्याचप्रमाणे टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहिलेली आहे. तर सर्व माहिती तुम्हाला तिथे मिळेल. थँक्यू.